महायुतीच्या हातात कोल्हापूर महापालिकेची सत्ता द्या. पुढील 5 वर्षात शहराचा विकास दुप्पट तिप्पट गतीने झाल्याचं तुम्हाला दिसेल. शहर विकासाचा रोड मॅप आपल्याकडे तयार आहे. तो राबवण्यासाठी आणि कोल्हापूर शहराला विकसित प्रगत शहर बनवण्यासाठी प्रभाग क्रमांक 13 मध्ये महायुतीच्या उमेदवारांसह शहरातील महायुतीच्या सर्वच उमेदवारांना भरघोस पाठबळ द्या, असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. प्रभाग क्रमांक 13 मधील महायुतीच्या उमेदवार माधुरी भटकर यांच्या प्रचारासाठी जवाहरनगर चौकात घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. प्रभाग क्रमांक 13 मधील महायुतीच्या भाजप उमेदवार माधुरी शशिकांत वटकर यांनी प्रचारामध्ये आघाडी घेत सर्वच मतदारांशी संपर्क साधलाय. तसंच प्रभागातील अनेक ठिकाणच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचं वचनही मतदारांना दिलंय. दत्त कॉलनीतल्या नागरिकांची भेट घेऊन वटकर यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचं वचन दिलं. त्याचप्रमाणे जवाहरनगर चौकात महायुतीची निर्धार सभा पार पडली. त्यावेळी प्रभागातील अपक्ष उमेदवार प्रियांका योगेश पाटील आणि योगेश पाटील यांनी भाजपच्या माधुरी वटकर यांना जाहीर पाठिंबा दिला. तसंच मतदारांनी वटकर यांना बहुमताने विजयी करावा असं आवाहन केलं. तर या सभेत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर महापालिकेची सत्ता महायुतीच्या ताब्यात द्या, पुढील 5 वर्षात विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून शहराचा कायापालट करू अशी ग्वाही दिली. यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष विजय जाधव, रुपाराणी निकम, नंदकुमार वळंजू, वीरशैव कक्कया समाज ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तुळशीदास वटकर, वीरशैव कक्कया ढोर समाजाचे अध्यक्ष शिवाजी पोळ आणि गणेश नारायणगावकर यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.